नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज जो पदार्थ करत आहोत आपण, असं कोणीच नाही की त्यांना आवडणार नाही, असला भारी पदार्थ असणार आहे बरं का. आता हा नेमका काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं घेतला आहे तो म्हणजे खवा बघा. आता हा मी विकतचाच घेतलेला आहे मार्केटमधला. आता आमच्याकडे तर 125 रुपये पाव किलो इतका हा खवा मिळतो बरं का. आणि इथं पाव किलोच घेतला आहे, 250 ग्रॅम इतका. अगदी तुम्ही घरी केलेला जरी खवा असेल तो इथे वापरला तरीसुद्धा चालेल. आता हा खवा काय करायचा आहे, आपल्याला चाळणीतनं चाळून घ्यायचा आहे. जसं पुरण चाळतो का नाही आपण, तसं चाळून घ्यायचं आहे. अगदी न चाळून घेतला तरीसुद्धा चालेल. पण काय होतं माहिती आहे का, चाळून घेतल्यामुळे काय नाही एकसारखा हा खवा होतो, ह्याच्यामध्ये गुठळ्या काठी राहत नाही. त्यामुळे चाळून घ्यायचा आहे. आणि चाळून घ्यायला किती जवळजवळ 2 ते 3 मिनिटामध्ये चाळून होतोय बघा. बघू शकता इथं चाळणीतनं, म्हणजे खवा ऑलरेडी मऊ असतो त्याच्यामुळे हा काही चाळायला वेळ लागत नाही. अशी खाली एक भांडं ठेवायचं, वर चाळण ठेवायचं आणि पेलेने असं घसकटून घ्यायचं, म्हणजे चांगल्या प्रकारे खवा हा आपला पूर्णासारखा मऊसूत होतो. आणि तुम्हाला बघा नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण थोडक्यात अंदाज आलाच असेल. तर आज आपण करत आहोत मस्त रसरशीत खव्याचे गुलाबजाम. तर आज आपण 250 ग्रॅम खव्यापासून नाही गुलाबजाम करत आहोत बरं का. तसं तर मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटले होते बघा, असं कोणीच नाही की त्यांना हा पदार्थ आवडणार नाही. मग आवडतो का नाही सगळ्यांना गुलाबजाम, तर आज आपण तोच खव्याचा गुलाबजाम पाहणार आहोत. आता बघा, हा जो खवा आहे तो सर्व चाळून झालेला आहे. आणि स्पॅच्युलाच्या मदतीने पाठीमागचा जेवढा खवा लागलेला ना चाळणीचा, तो सहजपणे निघला जातो, जरासुद्धा वाया जात नाही. आता एक खाली ताट घ्यायचं किंवा परात घेऊ शकता आणि हा चाळून घेतलेला खवा आहे ना तो काढून घ्यायचा आहे. आणि चांगला ना आपल्याला जर असे हा मळून घ्यायचा आहे, कारण ना एकदम छान चिकना होईपर्यंत ह्याचा गोळा करायचा आहे. पण आपले गुलाबजाम छान गोलगरगरीत व्हावे, ह्याला चांगल्या प्रकारे बाइंडिंग यावी, ह्याच्यासाठी इथं मी एक छोटी वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे, तर ते वापरणार आहे बरं का. एकदम घालायचं नाही, थोडं थोडं अंदाज घेत घालायचं आहे. आता गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथं मैदा वापरू शकता. तसं तर सर्वजण मैदा वापरतात, पण गव्हाचं पीठ वापरायचं आपल्या घरामध्ये असतं. आणि मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ खाल्लेलं केव्हाही चांगलं. शिवाय रवा जरी वापरला तरीसुद्धा चालेल. आपला खवा आहे ना बघा कितपत पातळ आहे ना, त्याच्यानुसार तुम्हाला हे पीठ घालत जायचं आहे. अगदी जास्त पातळ असेल तरच जरा जास्त पीठ लागेल, पण अगदी जास्त घट्ट गोळासुद्धा करायचा नाही. जरा खवा हा असा पातळच असतो बघा. साधारण पाऊण वाटी ना इतकं बघा पीठ लागलेलं आहे. छोटीच वाटी आहे बरं का, साधारण एक 5 ते 6 चमचे इतकं गव्हाचं पीठ लागले. आणि चांगला इथे एक गोळा करून घेतला आहे बघा. छान चिकने असे आपले गुलाबजाम हवे, ह्याच्यासाठी थोडंसं तूप लावून ना अगदी चांगलं मर्दून घेत आहे बघा. तुपाच्या ऐवजी तेल वापरला तरीसुद्धा चालेल. आणि बघा असं चांगलं मर्दून घ्यायचं, छान एकसारखं करून घ्यायचं बघा. आणि बघा कसं चिकनं झालं आहे. एक छोटा गोळा घ्यायचा आणि हातावरती अशी गोळी करून बघायची बघा. छान चिकणी येते, म्हणजे ह्याला कुठे मध्ये क्रॅक किंवा रेषा अशा पडल्यात असं वाटत नाही. छान एकसारखा गोल होतो, म्हणजे समजायचं ह्याचे गुलाबजाम छान गोल गरगरीत होतात, चिरप वगैरे पडत नाही. तर आता आपल्याला गुलाबजाम करायचे, तर इथं 2 चमचे घेतले मी. एक जरा मोठा आहे आणि एक जरा छोटा आहे. आता मोठ्याने जरा मोठेच गुलाबजाम जाम होतात बघा, त्याच्यामुळे मोठा चमचा वापरला नाही, हा छोटावालाच वापरत आहे. गुलाबजाम इथं मी छोटेच करून घेत आहे बघा. म्हणजे आपण ज्यावेळेस तळतो आणि पाकामध्ये टाकतो ना, त्यावेळेस ते फुलून आणखीन वर येतात ना, म्हणून असे छोटेच गुलाबजाम करून घ्यायचे. अगदी करायला सोपे आहेत, फटाफट हे होतात बघा गुलाबजाम करून. ना अगदी तुम्हाला दुधात मळायचं आहे, नाही पाण्यात मळायचं. खवा तर ऑलरेडी आपला मऊ असतो, फक्त मळून घ्यायला जरा मेहनत आहे, असा गोळा चिकना करूसपर्यंत बरं का. आता इथं सर्व हे गुलाबजाम करून घेतलेत. पाव किलोच्या प्रमाणात सांगायला गेलं तर 27 का 28 इतके आपले हे गुलाबजाम झालेत बघा, मध्यम आकाराचे. आता चला हे गुलाबजाम तयार केलेले बाजूला ठेवेत. सुरुवातीला आपल्याला पाक करायचा आहे, म्हणजे कसे जसजसे गुलाबजाम आपले तळून होतील तसतसे पाकामध्ये सोडता येतात. त्यासाठी इथे गॅसवरती कढई ठेवले आणि 1 कप भरून इतकी साखर घेतली आणि 1 कप भरून इतकं पाणी घातलं. आपला खवा किती होता 250 ग्रॅम, त्याच्यासाठी 200 ग्रॅम इतकी साखर वापरले. आणि जेवढी साखर तेवढेच पाणी घेतले बरं का. आता आपल्याला इथं एक तारी वगैरे पाक करायचं नाही, फक्त एक चिकट चिपचिपा असा पाक करून घ्यायचा आहे. अगदी गुलाबजामसाठी कच्चा पाक देखील चालतो बरं का. हा पाक यायला काही वेळ लागत नाही. साखर विरघळली का चांगला एक 2 ते 3 मिनटं उकळून घ्यायचा, शिजवून घ्यायचा बघा. थोडासा घट्ट आणि हातावरती असा पाक घेऊन बघायचा. दोन्ही बोटाच्या मध्ये चिकटपणा जाणवतो, मग लगेच गॅस बंद करायचा. आता ह्याच्यामध्ये घालूयात वेलची पावडर. अर्धा चमच इतकी वेलची पावडर घातली, किंवा छोटा चमचा आहे त्यांनी 1 चमच इतकी वेलची पावडर घातली बघा. जर तुम्हाला केशरचे धागे करायचे असतील तर ह्याच्यामध्ये घातला तरी चालेल. पाक आल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आणि ही कढई ना गॅसच्या दुसऱ्या बाजूला ठेवली, पण गॅस बंद आहे बरं का. आणि त्याच गॅसवरती ना तेल गरम करायला ठेवलं होतं गुलाबजाम तळण्यासाठी. छोटा एक गोळा टाकून बघितला, वर आला बघा थोड्या वेळानंतर. मग गुलाबजाम सोडून द्यायचे. गुलाबजाम तळत असताना गॅस मात्र मध्यम तो कमीच ठेवायचा आहे, फास्ट गॅसवरती तळायचे नाहीत.
फास्ट गॅसवरती तुमचे गुलाबजाम लगेच तळे जातील, पण आतून कच्चे राहतील. शिवाय तितकेसे खायला टेस्टी लागत नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाची टिप्स, गुलाबजाम तेलात टाकल्या लगेच त्याला हलवायचं नाही. अलगद चाकूने किंवा अलगद चमच्याने हळूहळू हलवायचं आहे. आणि मग काय नाही, गुलाबजाम असे सगळीकडनं हलवून सगळीकडनं एकसारखे चांगल्या प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता जर तुम्हाला काळा गुलाबजाम आवडत असेल तर तुम्ही काळसर रंग केलात तरीसुद्धा चालेल. अगदी अशा फिकट रंगावरती काढलात तरी चालेल, पण मला डार्क चॉकलेटी रंग आवडतो गुलाबजामचा बघा. त्याच्यामुळे छान डार्क रंग येईपर्यंत तळून घेत आहे. बघू शकता मस्त रंग आला ह्या गुलाबजामला. आता हे काढून घेऊयात. थोडेच मी घालून तळून घेत आहे बघा. पहिली बॅच तळून घेतली, आता दुसऱ्या बॅचला जरा सोडून जास्त घेते. अगदी तुमच्याकडे कढई मोठी ठेवलात तर जास्त एका वेळेस सोडलात तरीसुद्धा चालेल. आता बघा असे सुरीने अलगद हलवायचे आहेत. आणि आता हे मध्यमाचेवरती तळून घेऊयात. तोपर्यंत इथं बघा पाक आपला गरम आहे आणि हे आता तेलातनं काढलेले आपले गुलाबजाम आहेत, तर ह्या पाकामध्ये सोडून द्यायचे. खाली गॅस बंद आहे बरे का. आता हे गरम पाकामध्ये सोडल्यामुळे ना लवकर चांगल्या प्रकारे हे गुलाबजाम मुरले जातात. मस्त पाक शोषून घेतो. आणि बाजूचे जे गुलाबजाम आहेत ते मंद आचेवरती चांगल्या प्रकारे डार्क चॉकलेटी रंग येईपर्यंत तळून घेऊयात. अशा रंगावरती गुलाबजाम तळून घेतले ना चवीला देखील छान लागतात बरं का. आता हे देखील गुलाबजाम काढलेत, तसे बाजूला पाक आहे त्याच्यामध्ये सोडून आणि गुलाबजाम पाकामध्ये मुरले जातील असं हलकं थोडंसं तुम्हाला दाबून घ्यायचं आहे बघा. म्हणजे मस्त पाक शोषलं जातं गरम गुलाबजाम गरम पाक असेल तर. आणि आता तिसरी बॅचसुद्धा करून घेतली. म्हणजे 3 पद्धतीमध्ये थोड्या प्रमाणामध्ये हे गुलाबजाम तळून घेतले आणि सर्व गुलाबजाम ही आपले हे तळून झालेत. आता हे गरम गुलाबजाम ते सुद्धा ह्या पाकामध्ये घातलेत बघा. अगदी पाकाचं प्रमाण हे बरोबर घेतलेलं आहे. आता सर्व गुलाबजाम हे हलके पाकामध्ये असे डुबवून घ्यायचे आहेत बघा. आणि साधारण रात्रभर ठेवलात आणि दुसऱ्या दिवशी पाहिलात तर अगदी चांगल्या प्रकारे गुलाबजाम भिजले जातात. म्हणजे मस्त रसरशीत असे आपले पाकाने भरलेले गुलाबजाम होतात. पण आता इथं ना मी जवळजवळ एक 3 ते 4 तास झाले असेल पाहत आहे. कारण घरामध्ये मुलं आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे, मुलांना गुलाबजाम केलेत म्हणून माहिती झालं ते भिजो न भिजो, पण त्यांना कधी खाऊ आणि कधी नको असं होतं बघा. तेव्हा कुठं त्यांचं समाधान होतं. मग आता म्हटलं मुलं काही हे खायला लागले ठेवणारच नाही, म्हणून इथं तुम्हाला मी दाखवायला घेतलं. पण गुलाबजाम हे चांगल्या प्रकारे इथं भिजलेले होते बघा. आता तुम्हाला इथं एक गुलाबजाम घेऊन मी कापून दाखवला. अगदी बघा आतपर्यंत भिजलेला आहे, मस्त रसरशीत आणि पाक बघा आतपर्यंत आहे. अगदी 3 तासामध्ये आपले हे गुलाबजाम भिजलेले आहेत बघा. आणि बघा अगदी परफेक्ट मार्केटपेक्षा भारी म्हणायला हरकत नाही असे घरच्या घरी आपले हे खव्याचे गुलाबजाम तयार झाले. दिसायला देखील किती छान दिसतात बघा. अगदी पाकाचं प्रमाण वगैरे योग्य आहे. जास्तीचा पाक केला तर त्याचं काय करावं आपल्याला सुचत नाही. पण तुम्ही जर ह्या पद्धतीत केला तर जरासुद्धा तुमचा पाक हा वायाला जाणार नाही. आणि गुलाबजामचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आता आमची मुलं तर छान आहे म्हणून खायला लागलेत बरं का. तुम्हाला आणखीन एक दाखवा. आणि बघा ह्या देखील गुलाबजामने चांगला आतपर्यंत पाक पिलेला आहे. आता तुम्हाला इथे वरून बघूनच समजत असेल बघा. एक नंबर होता. नक्की करून बघा. कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरासुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.